सकाळी 7 वाजता गाडीच्या डिक्कीत मोबाईल ठेवला, तो संध्याकाळी 4 वाजता घेतला. कवेल मोबाईल डिक्कीत का ठेवला ते पुढे बघाच. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद मेहर. तशी तर सकाळची सुरुवात जलेबीपुरी खाऊनच झाली. इलेक्शन ड्युटीवरून रात्री घरी येताना रात्रीचे 3:30 वाजून गेले. पुन्हा सकाळी 6 वाजता उठून जायचं होतं. तर शैलेशला बोललो की माझ्या घरी झोप, आपण सकाळी लवकर उठून एकत्र जाऊया. सकाळी फ्रेश झालो, जलेबीपुरी खाल्ली आणि निघालो कामावर जायला. सकाळ सकाळी बाईक वरून पुरापाड्याच्या रस्त्यावरून जाताना खूपच थंडी लागते. हा थंडीचा आनंद लुटत फायनली आम्ही पोहोचलो माडा येथील नगरपालिकेच्या हेड ऑफिस जवळ. आज मतमोजणीचा दिवस असल्यामुळे जवळजवळ 200 ते 300 मीटरच्या आतमध्ये बाईक घेऊन कोणालाच एंट्री देत नव्हते. शेवटी एका कोपऱ्यात बाईक पार्क केली आणि त्यात बॅग्स आणि मोबाईल ठेवून दिले. आम्हाला मतमोजणीची ड्युटी लावलेली आणि तिथे आम्हाला बॅग आणि मोबाईल घेऊन एंट्री देणार नव्हते, म्हणून अगोदरच आम्ही सर्व काही गाडीत ठेवून घेतलं. मोबाईल डिकीत ठेवल्यामुळे पुढचं काहीच शूट करू शकलो नाही. ह्या इलेक्शन मध्ये काम करताना ईव्हीएम मशीन चेकिंग करण्यापासून ते सील टॅग लावेपर्यंत, तसेच मतमोजणी कशी करायची हे सर्व काही शिकायला मिळालं. आज आम्ही मतमोजणीच्या कामात इतके व्यस्त होतो की मोबाईल जवळ असता तरी यूज करायला मिळालाच नसता आणि ह्या सर्वात कधी 4 वाजले कळलंच नाही. फायनली निकाल लागला, ड्युटी संपली आणि निघालो घरी जायला. असा होता आजचा दिवस. भेटूया डे 33 घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.